नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज मी आमच्या गावच्या गणपतीबद्दल आपल्याशी बोलणार आहे. काही वास्तू अशा असतात की त्या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर मनाला एक प्रकारची शांतता मिळते. अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखा बदल मानसिक स्थितीमध्ये होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. मी 2.5-3 वर्षांची होते तेव्हा आम्ही चिंचवडला राहायला आलो. सुरुवातीला आम्ही चिंचवडच्या जुन्या बसस्टॉपजवळ, म्हणजे आत्ताचा चापेकर चौक आहे, तिथे राहत होतो. पण थोड्याच दिवसात आम्ही ते घर सोडून दुसऱ्या घरी राहायला गेलो. ते घर गणपतीच्या वाड्याजवळ होतं. थोर गणेश भक्त महासाधू मोराया गोसावी यांना नदीच्या पात्रात गणेश मूर्ती सापडली होती. त्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या वाड्यात केली गेली आहे. त्या मूर्तीकडे पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं. मोरया गोसावी हे श्री गणेशाचे नित्य दर्शन घेणारे भक्त होते. त्यात कधीही खंड पडत नसे. एके दिवशी काही कारणाने त्यांना देवळात यायला उशीर झाला. देऊळ बंद झालं. मोरया गोसावी यांना फार वाईट वाटलं. हताश होऊन ते जवळच एका चौथाऱ्यावर बसले. तेव्हा श्री गणेश स्वतः त्यांच्या शेजारी येऊन बसले आणि त्यांनी आपल्या निस्सीम भक्ताला दर्शन दिले. हे दोन्ही प्रसंग, म्हणजे नदीपात्रात श्री गणेश मूर्ती मिळाली तो प्रसंग आणि श्री गणेशाने महासाधूंना दर्शन दिले तो प्रसंग, असे दोन्ही प्रसंग दाखवणारी 2 चित्रे पूर्वी सभामंडपात होती. मुसलमानी राजवट असताना एका बादशहाने मांस आणि दारू यांचा नैवेद्य गणपतीसाठी पाठवला. पण देवळात जेव्हा त्यावरील शेला बाजूला केला गेला तेव्हा तिथे हार आणि फुले होती. हा कथाभाग सांगणारं एक चित्रही तेव्हा सभामंडपात होतं. आजही ती चित्रे तिथे आहेत. मागच्या बाजूला कोठारेश्वर आहे. हा गणपती निर्माल्यातून तयार झाला आहे असं म्हणतात. माझ्या लहानपणी वाड्यात एक प्रचंड मोठी विहीर होती. एवढी मोठी विहीर मी त्यानंतर कुठेही बघितली नाही. त्याच्या शेजारीच मोठं बकुळीचं झाड होतं. मी आणि माझ्या 2 बालमैत्रिणी नीला आणि अलका आम्ही त्या बकुळीची फुलं वेचत असू. कोठारेश्वराच्या समोर शमीचं झाड आहे. दर्शन झाल्यावर त्या शमीच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या जातात. त्या शमीच्या खोडाचा छोटासा तुकडा आजही माझ्या पर्समध्ये आहे आणि घरातही आहे. त्या रूपात बाप्पाच आपल्यासोबत आहे अशी आमची खात्री असते. वाड्याचं बांधकाम दगडी आहे. तो दगडी स्पर्श खूप हवाहवासा वाटतो. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी वेशीबाहेर जाऊन नागोबाची पूजा झाल्यानंतर आम्ही सर्व लहान मुली, आमच्या आया, मावश्या सर्वजणी नागपंचमीचे खेळ म्हणजे झिम्मा, फुगडी असे सगळे खेळ खेळायला वाड्यात जमत असू. तेव्हा वाड्यात पाय ठेवायलाही जागा उरत नसे. अगदी उशिरापर्यंत आम्ही वाड्यात खेळत असू. या देवळाचा सर्व कारभार ट्रस्टद्वारे बघितला जातो. देवघराण्याकडे मुख्य ट्रस्टीपद दिलं जातं. ही नियुक्ती दर 10 वर्षांसाठी केली जाते. पूर्वी रोज संध्याकाळी देशपांडे काका वाड्यात अभंग गात असत. आता काकांचा मुलगा गातो. तसेच इतर अनेक कलाकारही येतात. रोज रात्री नगारा वाजवला जातो. इथे वेदपाठ शाळाही आहे. पुढची पिढी इथे पौरोहित्याचे धडे गिरवत असते. आमचे पुरोहित पंढरपुरे गुरुजी तेव्हा आमच्यातर्फे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपतीला अभिषेक करत असे. दामूअण्णा आणि वासूकाका असे दोघे भाऊ होते. त्यापैकी दामूअण्णा आमच्यातर्फे अभिषेक करत असत. ते तीर्थ द्यायला त्यांची मुले म्हणजे श्रीपाद, बाळू असे कोणीतरी आमच्या घरी येत असत. त्यापैकी श्रीपाद हे आता आमचे पुरोहित आहेत. या वाड्यापासून थोड्या अंतरावर पवना नदी आहे. या नदीच्या काठावर मोराया गोसावी आणि त्यांच्या घराण्यातील सत्पुरुष यांची समाधी मंदिरे आहेत. गणपती बाप्पाने मोराया गोसावी यांना मी तुझ्या
पुढच्या 7 पिढ्यांमध्ये अंशरूपाने वास करेन असा आशीर्वाद दिला होता. जवळच एक मोठं पटांगण आहे. त्याला देऊळमळा म्हणतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येथे उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी ही मोराया गोसावी यांची पुण्यतिथी. चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी असे 3 दिवस उत्सव असतो. षष्ठीच्या दिवशी पालेभाजी, ज्याला शाकभाजी असं म्हणतात, आणि भात असा प्रसाद पूर्ण गावाला दिला जातो. तसेच गणपतीच्या वाड्यात शिरा दिला जातो. आमच्या लहानपणी आम्ही हा प्रसाद घेऊन जवळच असलेल्या बागेत जात असू आणि सर्वजण मिळून अंगत पंगत करून तो प्रसाद खात असू. उत्सवाच्या दरम्यान इथे अनेक दुकाने थाटली जातात. खरेदीही होते. पण इथल्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी इथे दिली जाते. अनेक दिग्गजांना आम्ही या देऊळमळ्यात ऐकलं आहे. पंडित जसराज, हरिप्रसाद चौरसिया, हृदयनाथ मंगेशकर, सलील कुलकर्णी, संदीप खरे अशी किती नावे सांगता येतील. कान अगदी तृप्त होत असत. अगदी लहानपणापासून मी रोजच वाड्यात जात असे. तेव्हा तेथील बकुळीच्या फुलांचं आकर्षण होतं. पुढे मोठी झाल्यावर मी आणि माझी मैत्रीण मृणालिनी रोज आमचा अकाउंटन्सीचा क्लास संपल्यानंतर वाड्यात जात असो. तेव्हा कोणती गोष्ट आकर्षित करत होती हे सांगता येणार नाही, पण असं काहीतरी त्या वास्तूमध्ये नक्की आहे जे मला तिथे जाण्यासाठी प्रोत्साहन देतं. लग्नानंतर रोजच वाड्यात जाणं शक्य झालं नाही तरी थोड्या थोड्या दिवसांनी हुरहुर वाटू लागते आणि आम्ही वाड्यात जाऊन येतो. अनेक वेळेला खूप बेचैन वाटू लागतं. काही केल्या मन शांत होत नाही. आलेल्या अडचणींवर मार्ग दिसत नाही. अशा वेळेला मी वाड्यात जाते. श्री गणेशाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होते आणि लगेचच माझं मन शांत होऊ लागतं. मन शांत झाल्यावर आपोआपच अडचणींवर मार्ग सापडतो. तसंच एखादी आनंदाची गोष्ट घडली तरीही वाड्यात जाऊन आभार मानावेसे वाटतात. प्रत्येक वाढदिवसाला तिथे जाऊन एवढं निरोगी आणि चांगलं आयुष्य दिल्याबद्दल आभार मानावेसे वाटतात. तसा तर देव सगळीकडेच असतो. अगदी आपल्या घरातही त्याचं वास्तव्य असतं आणि आपण घरातही त्याचे आभार मानू शकतो. पण काही काही वास्तूंचं महात्म्यच असं असतं की ते फक्त अनुभवायचं असतं. त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही.